शिट यार, मला आपण ज्या रस्त्याने आलो तो भुयारी मार्ग होता आणि आता तुम्हाला दाखवतो. मी येताना घेतला नाही कारण पूर्ण काळोख होता. सो मी आता इथून तुम्हाला दाखवतो. परत रिटर्न जाताना जो भुयारी मार्ग भुलभुलैया टाईप होता तो कसा होता ते. सो इकडून आपण आलो आतमध्ये बाहेर जायला. आता हा एक रस्ता आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या आपल्या आत्ताच्या आगरीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर. आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संभाजीनगरच्या वेरूळ या शहरापासून होती. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कृष्णेश्वराचं मंदिराचं दर्शन केलं. आपण मंदिरात मी गेलेलो, फोन घेऊन गेलेलो. आणि आता मी चाललोय वेरूळ लेणी, कैलास मंदिर, देवगिरी किल्ला आणि अजून काय आहे बघायला लागेल. मी रूटमध्ये मॅपमध्ये हे केलेले आहेत लोकेशन. सो मी त्या लोकेशन वाईज जाणार आहे. जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं, माझ्याकडे गाडी आहे, मी गाडी घेऊनच फिरतो. आणि आता आपण जाऊया. पहिले तर जाऊया आपण एलोरा केव्सला. वेरूळ लेणी बघूया आपण आधी. एक मिनिट रस्ता क्रॉस करू आपण. पहिलं आपण लेणी बघूयात. लेणी नंतर मग कैलास मंदिर बघू आणि मग नंतर आपण देवगिरी किल्ला. आणि जर लवकर मला जमलंच तर मग मी बीबी का मकबरा पण बघायला जाईल. बीबी का मकबरा ताजमहलची प्रतिकृती आहे. चला आपण जाऊया. आता पहिले जाऊया एलोरा केव्स बघायला. छान आहे इथला सीन म्हणून मी व्हिडिओ घेतली. आपण आता आधी पहिले नाश्ता करतो मी, कारण भूक लागली आहे मला. मग नाश्ता करून डायरेक्ट एलोरा केव्स नंतर कैलास मंदिर. मला कैलास मंदिर बघायची खूप इच्छा आहे आधीपासूनच. आज ही इच्छा माझी पूर्ण होणार आहे. आणि इकडे नाश्ता करायलाच समोरच हे बघा ऑस्करवाडी मिसळ आहे. आणि इथं काय लिहिलंय, चवीच्या वाटा इथंच येऊन थांबतात. ॲक्च्युअल तसंच झालंय. सरळ रोड येऊन डायरेक्ट मध्येच ऑस्करवाडी मिसळ आहे. इथून मी सरळ आलो डायरेक्ट ऑस्करवाडी. चला नाश्ता वगैरे करून घेतो काहीतरी. चला माझा नाश्ता आलेला आहे. ही माझी ऑस्करवाडी मिसळ. चलो मस्तपैकी नाश्ता करून घेतो. काय पण होतीये यार ही शिट. आलो मोठ्या याच्याने आणि ते केव्स बंद आहेत. मंगळवार, आज मंगळवार आहे. शिट यार, मला कैलास मंदिर बघायचा होता. हे जर आधी माहित असतं ना, मी कालच केलं असं यार. रात्री काय काय करणार आता. थोडं लांब आलो आणि काय करणार आता. सगळ्या मूडची वाट लागली. काय बघूया आता. वेरूळ लेणी बघायला नाही मिळणार. कैलास मंदिर, ज्या मंदिरासाठी मी कधीपासून एक्सायटेड होतो, ते पण बघायला नाही मिळणार. आता जाऊया आपण डायरेक्ट कैलास मंदिरच येत आहे तोंडात सारखं भद्रा मारुती मंदिर बघायला. ते इथून काहीतरी 2.5 किलोमीटर आहे फक्त. आपण ते मंदिर बघूया. तिकडे जाऊया आपण भद्रा मारुती मंदिर बघायला. चला आता आपण आलो भद्रा मारुती मंदिर बघायला. इकडे आहोत आपण. हे भद्रा मारुती मंदिराचा परिसर. चला आता लेणी आणि कैलास मंदिर तर राहिला. मंगळवार आहे, मारुतीरायांचं दर्शन करून घेऊयात. मेन जे मला बघायचं होतं कैलास मंदिर, तेच बघायला नाही मिळालं आज. काय नाही, चलो आता काय. सो हे आहे खुलताबादचं भद्रा मारुती मंदिर. हे कलश दर्शन, मंदिर दर्शन. आपण जाऊया आता आतमध्ये. इकडे लाईन आहे मंदिरात जायला. सो हा मंदिराचा आतला परिसर आहे. वरती हे जे काम आहे हे सगळं काचेमध्ये केलेलं आहे.
थोडून जाणं व्हायचं असेल तर द्या. चला साहेब. हो साहेब पुढे बघ. चला 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 चलो आगे चलो आगे चलो. दर्शन झालं. आता बाहेर शनी मंदिर आहे. आपण शनी मंदिराकडे जाऊया आता. आता हे समोर शनी मंदिर आहे. मी इथे कॅमेरा सेट करून घेतो. लावून पाहिल्यावर मग एकदा लावल्यावर मग तो पाहू कसा मी. तू तुझ्या लावून दाखव. बघू कसा वाटतोय. एकदम पाणी पाणी आहे का ते. जाड नाहीये ते. बघ इथे डार्क पूर्ण भस्म लावून मग काय लावणार त्याच्यावर. पूर्ण भस्म. हा छापा तुझ्याकडे कोणता आहे. तू लहान आहे. एकीनीच कोणतरी एकीनी व्यवस्थित. एक मिनिट थांब. एकीनीच लाव. तू लहान आहे पण चांगलं लाव. लहान आहे म्हणून खराब नको करूस. चालू जाते का तू. व्हिडिओ काढते. हाताला जो मध्ये पातळ लावू नका. कंजूशीवर कोणता लावतेस तो नको. हे लवकर रामचा बाया. हा हवाला लावायचं. तू व्यवस्थित लावला ना पहिले. घाई नको करू. थांब. काय हर बरोबर केलं म्हणजे कस तरी झालं ते छापा. झालं नक्की का. अरे दोन ते नको. दोन छापीने लावायच्या ना. ते दोन टिक्के चांगले राहते. टिक्के झालं. शाळा कुठे तुमची. मुक्तानंद विद्या मंदिर खुलताबाद बंद होता का. बरोबर लागलं. कसा दिसतोय मी. छान दिसतोय. चलो आता मी बाय करा. मला बाय करा. चलो थंड वाटतंय आता. कारण इथे ऊन खूप आहे. गरम हे होत होतं. चलो आता जाऊया आपण. कैलाश मंदिर जो लावला ना तुला पण देऊ. त्या तिघींना दिले मी. आता सुट्टे नाहीत माझ्याकडे. चेंज नाहीये. एटीएमच शोधतोय मी. कैलाश मंदिर आणि वेरुळ लेणी तर गेली आपल्या हातून. बंद आहेत ती. स्वतः बीबी का मकबरा बघायला जाऊ. बीबी का मकबरा बघू आणि देवगिरीचा किल्ला बघू. आणि इकडे
औरंग्याची कबर आहे पण ती बघण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. सो आपण बीबी का मकबरा बघूया आणि बीबी का मकबरा आणि देवगिरी किल्ला. चला आता जाऊया. आधी देवगिरी किल्ला बघू, मग संध्याकाळी आपण बीबी का मकबरा बघायला जाऊ. कलिंगडपेक्षा पायनॅपल जास्त गोड लागतो. चवना धावते पायनॅपल कलिंगडला. चला आता जाऊया बीबी का मकबरा बघ, नाही देवगिरीचा किल्ला बघायला. भरपूर ऊन आहे इकडे. सो आता मी आलो दौलताबाद फोर्टला, म्हणजेच देवगिरी किल्ल्यात. आणि आपण आतमध्ये आलोय आता. हे बघा, इथे मागे 25 रुपयाचं तिकीट आहे. ते तिकीट घेतलं आणि इकडून एंट्री इथून आहे. सो चला आपण जाऊया किल्ल्यात आतमध्ये. आणि वर बरंच म्हणजे बरंच काही आहे फिरण्यासारखं. वरती तोफा वगैरे आहेत. एक मिनिट. सो हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये आल्यावर आपण जाऊया हळूहळू आतमध्ये. नाईस, छान आहे सगळं. इकडे तोफा वगैरे आहेत. पण मला तोफा दाखवतो थांबा. हे बघा, ही एक तोफा आहे, एक ही तोफा आहे. छत्रपती शिवाजी महाराज का राजदरबार रायगड. रायगडचा फोटो लावला. मी विचार करतो इथे कुठं दरबार, राजदरबार आला बरं. इथे दरबार असेल, माहिती नाही मला इथे दरबार होता की नाही. दोन किल्ले, हे दोन तोफा. फोर्ट. एक ही तोफा, छोट्या छोट्या तोफा आहेत. ते समोर ही बघा मोठी तोफा आहे. तिथे अजून एक मोठी तोफा आहे बघा. चला आपण सगळ्या तोफा बघूया आधी आणि मग किल्ल्यात जाऊ. किल्ला छान आहे हा. चला इथल्या आधी तोफा वगैरे बघू आपण आणि मग जाऊया आतमध्ये. एक छोटी तोफ आहे इथे. ही एक तोफ. तुम्ही आता आहे दुसऱ्या साईडला. इथे ही तोफ बघा किती मोठी आहे. आणि इकडे अजून तोफा आहेत बघा, छोट्या छोट्या दोन तोफा, बेबी कॅनन्स. आणि इथे 3 तोफा छोट्या छोट्या बंदुकी एवढ्या बेबी कॅनन्स. इथे 2 तोफा. आणि इकडे प्रत्येक याच्यामध्ये कोणत्या कोणत्या किल्ल्याची माहिती दिलेली आहे. आणि आता आपण जाऊया मुख्य याच्यातून आतमध्ये. मुख्य प्रवेशद्वार आहे. चला माझ्या व्लॉगमधून तुम्हाला देवगिरी किल्ल्याचं दर्शन आपण करून देतोय. त्याच्यामध्ये माणसं 2च होते लेबर मध्ये. हे बघा छान आहे. इथे भरपूर मोठा किल्ला आहे. तर हा प्लेस कसला आहे हे माहिती नाही आहे. छान आहे. अजून पण वेगळं आहे. हे बघा आपण जाऊया आतमध्ये. अजून आतमध्ये जाऊया आपण. आणि हा समोर तुम्हाला दिसतोय चंद्रस्तंभ. चला आपण तिकडे पण जाऊया. तुम्ही आलो तर आतमध्ये. आणि इकडे हे बघा खूप मोठा किल्ला आहे हा. आणि इकडे सरस्वती विहीर आहे. आपण आधी सरस्वती विहीर बघू. बहुत ऊन आहे. भरपूर मोठा किल्ला आहे हा. भरपूर मोठा. इथून वर जायला आहे.
सरस्वती विहीर. सरस्वती विहीर ही एक 30 बाय 30 बाय 12 मीटर सुंदर बारव आहे, जी दगडांना घडवून निर्माण केलेली आहे. बारवेच्या तळापर्यंत पोहोचण्याकरता पायऱ्या तयार केल्या आहेत. पूर्वी एका जलाशयाद्वारे पाणी यात सोडले जात असे, परंतु आता केवळ भूमिगत झरे आणि पावसाचे पाणी यात जमा होते. महाकोटाच्या दर्ग्यात अजीज कत्तलची दक्षिण भिंतीवर शव्वाल 712 ही चा गाजी सुलतान जियासुद्दीन तुघलकाचा एक शिलालेख आहे, जो जगबीरचा पुत्र ठक्कर नानकाद्वारे या बारवेच्या निर्मितीचा उल्लेख करतो आहे. ही आहे ती विहीर, सरस्वती विहीर. सो आता जाऊया किल्ल्यात. आणि चंद्रस्तंभ इथून खूप लांब वाटतोय. काय आहे इथे? हा पण एक काहीतरी स्तंभ आहे जो अर्धा तुटलेला आहे. सो तिकडे सरस्वती तलाव नंतर इथे आहे हत्ती तलाव. इकडे पब्लिक जात नाहीये कारण इकडे माकडं खूप आहेत. मी चाललोय कारण मी घरी रोज दीदीला बघतो. बाबा जरा आपण वरती चढूया. छान आहे प्लीज. वाव, प्लेस काय माहिती नाहीये पण छान आहे. अच्छा, इथे मंदिर आहे, देवीचं मंदिर. आणि हे भारत मातेचं मंदिर आहे. भारत मातेचं मंदिर. आणि इकडे खूप सारे खांब आहेत. तुम्हाला खांब दाखवतो बघा. हे बघा, आणि हा मंदिराचा परिसर. इकडे अजून खांब आहेत. बहुतेक याच्या वरती जो शेड असेल, इथे वरती जो शेड असेल त्या शेडसाठी असतील हे खांब. हे बघा, हे जे कॉर्नरला सगळीकडे खांब आहेत ते खांब. आणि हा सभा मंडप असेल बहुतेक आधी. आणि इथे पण खूप सारे खांब आहेत ज्यांच्यावर हा सभा मंडप बनवलेला आहे. जाऊया इथून बाहेर. हा एक्झिट गेट आहे. आपण आलो बाहेर आता आणि या चंद्रस्तंभाच्या जवळ पोहोचलो आपण. चला तिकडे पण जाऊया, ते पण एक्सप्लोअर करून बघूया आपण. सो मी आता आलो मिनार जवळ. आणि ही मिनार बघू शकता तुम्ही. मला वाटलं इथून वर जायला रस्ता आहे का, तर हे इथून बंद आहे दरवाजा. ताला लावून ठेवले टा. आणि हे जे बांधकाम आहे हे थोडंसं पडायला आलेलं आहे बघा. हे बघा, मी त्या सपोर्ट लावून ठेवलाय. सो इथे ऊन खूप आहे म्हणून मी कॅप घातली. आणि आता आपण आलो तोफ संग्रहालयाच्या इथे. इथे खूप साऱ्या तोफा आहेत ठेवलेल्या. सो मी तुम्हाला त्या पण दाखवतो. हे बघा, बऱ्याच तोफा ठेवलेल्या आहेत. आणि या तोफा पंचधातूपासून बनवलेल्या असतात. सो या उन्हात गरम नाही होत.
सो आता इकडे अजून एक बुरुज आणि तटबंदी आहे आणि वर पण किल्ला आहे आणि इकडे सहल आल्या 2-3. ही एक सहल आहे, ही या पोरांची वेगळी सहल आहे आणि ही दुसरी सहल आहे. रावेरमधून आली आहे ही शाळा, रावेरची शाळा आहे. चला आपण जाऊया आतमध्ये. आतमध्ये अजून तिथपर्यंत जायचं आहे आणि हा मॅप आहे. आपण आता इथे आहोत. आपण सरस्वती वेल बघितली, हातीकुंड बघितलं, तिथे काय नव्हतं, चौकोन आणि खड्डा होता. भारतमाता मंदिर बघितला, कॅनॉन गॅलरी बघितली, हा चांद मिनार बघितला. हे आमखास इथे काही नव्हतं. आपण इथे होतो आणि आपल्या समोर जे आहे हा जो बुरुज आहे त्याला कालाकोट म्हणतात आणि त्याच्या पुढे चिनी महल, मेंढा कॅनॉन, रंगमहल, रॉकेट केव्स, गणेश टेम्पल, डार्क पॅसेज आहे. काय हे शाही इमाम हमाम बघूया. ते गेलो तर जाऊ, नाही तर वर बारादारी करून दुर्गा कॅनॉन बघायला जाऊया, जे की आहे वर एकदम टॉपला. आणि हे कालाकोटच्या बाजूला आहे हेमाडपंथी मंदिर. जाऊया बघूया हेमाडपंथी मंदिर मध्ये काय आहे. सो हे आहे हेमाडपंथी मंदिर, सुंदर आहे. गाभारा कुठे आहे? संपला. हेमाडपंथी आहे ना, म्हणून बहुतेक असंच असेल, मला माहिती. सो आजच्या ब्लॉगमध्ये खरं तर यायचं तुम्हाला कैलाश मंदिर दाखवायचा होता. कैलाश मंदिर हे एकमेव असं मंदिर आहे जे कलशापासून बांधायची सुरुवात केलेली आहे. कोणतीही वास्तू बांधताना पहिल्यांदा तिचा पाया बांधला जातो आणि मग सर्वात शेवटी तिचा कलश बांधला जातो. पण कैलाश मंदिर हे एकमेव असं मंदिर आहे ज्याचं कलश पहिले घडवलं आणि पाया सर्वात शेवटी घडवला. ते डोंगरात कोरून बनवलेलं मंदिर आहे आणि मला ते बघायची खूप इच्छा होती, पण अनफॉर्च्युनेटली आज बंद होतं. म्हणून आपण आता हा देवगिरीचा किल्ला बघतोय आणि याच्यानंतर आपण बीबी का मकबरा बघायला जाऊ. आपण जाऊया आता कालाकोट मधून आतमध्ये. सो इथून पण आतमध्ये जाऊया. अजून किती वरती चढायचं आहे बाबा. त्यांनी माकडा धावता देताना घोडाबिडा समजते काय स्वतःला. सो आता तिथून चढलो तर इथून चढायचं आहे. सो आपण बुरुजावर जाऊया. हो, इथे आहे ही मेंढा तोफ. चला, एवढा वर आलो, मेंढा तोफ बघायला भेटली, बरं वाटलं. तुम्हाला पण दाखवतो, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला आपल्या विक्रांत पाटील ब्लॉग्समधून देवगिरी किल्ला मी पूर्ण दाखवला आहे. आता इथून फक्त वरती 2 तोफा आहेत आणि मंदिर आहे आणि ही आहे मेंढा तोफ. खूप मोठी तोफ आहे ही. सुंदर. आणि इथून हा बर्ड आय व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल.
सो मी उतरलो खाली आणि इकडे किल्ल्याच्या आत जायला इथे बघा काय आहे. हा छोटासा ब्रिज आहे आणि दोन्ही साईडला पाणी आहे. तिथून खालून यायला पण रस्ता आहे बघा बघा. आणि हा कदाचित तो फसवायला मार्ग असेल. हा इकडून बाहेर येतो बघा इथून. पण आतमध्ये आल्यावर इथे हा अंधेरी मार्ग आहे. त्या अंधेरी मार्गापासून पुढे गेल्यावर ते बहुतेक हा पॅसेज जो आहे ते काळोख असेल. हा हे डार्क पॅसेज. इथून पुढे अंधार आहे. सो आपण आता आलो भुयारी मार्गाजवळ आणि इथे भुयारी मार्गाजवळ अंधार पण आहे आणि त्याची काही माहिती पण लिहिलेली आहे इथे बघा. अंधेरी हा किल्ल्यावर जाण्याचा एकमात्र मार्ग आहे. युद्धकाळात हा मार्ग शत्रूंपासून वाचवण्याकरता उत्तम मार्ग होता. लांब आणि आडवळणाच्या भुयारी मार्ग शिखरतापूर्वक उंचावरच्या पायऱ्यापर्यंत जातो. पायऱ्यांची उंची तसेच रुंदी अनियमित आणि वर खाली आहे. प्रकाशाभावी वर चढणे शक्य आहे. भूलभुलैया तसेच काळोखामुळे शत्रू भ्रमित होऊन अनेक अडचणींमध्ये येत असत. भरीव घडलेल्या दगडामध्ये भुयारात निर्मित खोल्या सैन्याकरता तसेच शस्त्रास्त्रांचे भंडार करता उपयोगात येत असावीत. चला आपण जाऊया भुयारी मार्गामधून आतमध्ये. बघा आणि इथून हा मार्ग जातो भुयारी. सो आपण आलो आता पूर्ण टॉप वरती आणि इकडचा व्ह्यू काहीसा असा आहे. आपण ज्या रस्त्याने आलो तो भुयारी मार्ग होता आणि आता तुम्हाला दाखवतो. मी येताना घेतला नाही कारण पूर्ण काळोख होता. सो मी आता इथून तुम्हाला दाखवतो. परत रिटर्न जाताना जो भुयारी मार्ग भूलभुलैया टाईप होता तो कसा होता ते. सो इकडून आपण आलो आतमध्ये बाहेर जायला. आता हा एक रस्ता आहे त्याला आपण मधून जाऊया. मधल्या रस्त्याने आलो आपण. मधल्या रस्त्याने आलो आणि पहिल्या रस्त्याच्या इथून बाहेर निघालो. इथून गेलेलो आणि इथून बाहेर निघालो. इथून आपण मगाशी आलो. हे 3 रस्ते दाखवलेले. आपण इथून गेलो असा गोल फिरून इकडून आलो. आणि इकडे येताना इथे अजून एक रस्ता आहे जो वर जातो. हा बघा चालत ना वरती. अयो वर अजून जाऊया वरती. तिथून वर चढल्यावर या पॅसेजमध्ये आलो आणि इकडून अजून वर चढायचं आहे. वरती आलो आता. इथे गणेश टेम्पल आहे. खूप वर आहे हा डोंगर किल्ला. डोंगराचा जो टॉप होता तो आता इथे दिसतोय. तिकडे पण आता जाऊ. इथपर्यंत आलोय. तिथपर्यंत पण जाऊया. जाऊया. गणेश मंदिर आहे.
फायनली पोचलो मी टॉपला. आणि ही आहे एकदम वरची वास्तू आणि इथून हा व्ह्यू असा काहीसा व्ह्यू आहे. सो बघा ही जी पार्किंग दिसते तुम्हाला, इथे माझी गाडी आहे. हे टॉपला आहे आणि हे टॉपची वास्तू आहे. चला एवढा वर आलोयच. तर हे जे बारादरी आहे, ही बारादरी पण आपण बघूया. सो आपण जाऊया आता वर. इथपर्यंत आलोय. या बारादरी मधून वर जाऊया आपण. इकडे इकडे आता सो हा आहे टॉप. सो या बारादरी मधून पण एक रस्ता वर जातो आणि वर ह्या जिन्यावरून हो एवढा वर. सो आम्ही पोचलो आता वर आणि इकडे काला पहाड तोफ आहे. अरे बाबा हसून वर आहे. ही आहे इथली काला पहाड तोफ. हे बघा इथून वर मग संपलं. आपण ही काला पहाड तोफ बघूया. हे बघा ही आहे काला पहाड तोफ. देवगिरी किल्ला हा अजिंक्यच राहिला होता, कारण या किल्ल्याच्या भोवती पाण्याचा जो खोरा आहे त्याच्यात मगरी साप वगैरे होती, त्यामुळे हा किल्ला जिंकता येत नव्हता. आणि आपल्यासमोर हा आहे टॉप. हा या किल्ल्याचा टॉप म्हणजे डोंगराचाच पूर्ण टॉप. आणि इकडे वरती आहे दुर्गा तोफ. ही तो दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर ठेवलेली आहे. दुर्गा तोफ आहे इथे. ही आहे दुर्गा तोफ. आणि हा इथून या किल्ल्याच्या टॉप वरून हा व्ह्यू. चला आता जाऊया डायरेक्ट खाली भेटूया पार्किंग मध्ये. सो चला आता आपण बीबी का मकबरा नाही बघू, त्यापेक्षा राधा मुकुंद युगल सरकार मंदिर बघू. देखील हे आहे सुंदर असं मंदिर आहे. आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेसच मी पोचलोय मस्तपैकी. चला आता मंदिरात जाऊया. सो आपण चाललोय आता आतमध्ये आणि ते खूप सुंदर अशी राधाकृष्णाची मूर्ती आहे आतमध्ये. हरे कृष्णा. चला खूप छान असं दर्शन झालं. चला मस्त होती मूर्ती. दोन्ही मूर्त्या खूप छान शृंगार केला होता मूर्त्यांना.
सो आता मी फ्रेश वगैरे झालो आणि आलो बाबा पेट्रोल पंपच्या इथे. बाबा पेट्रोल पंपवरून माझी गाडी निघणार बस आहे. सो बस करून मी आता निघेन. मग उद्या सकाळी घरी जाईल आणि सकाळी घरी गेल्यानंतर मग उद्या दुपारी आम्ही मशाच्या जत्रेला जाऊ. सो आता मी पोचलो इकडे बाबा पेट्रोल पंपला. मग इकडून बस करून जायचं. आता एक 10 मिनटात बस येईल. मग माझा परतीचा प्रवास चालू होईल. ओव्हरऑल मला छत्रपती संभाजीनगर सिटी आवडली. छान होतं सगळे प्लेसेस. हे जे प्लेसेस आहेत ना सगळे एका रूटमध्ये आहेत. म्हणजे एल्लोरा केव्जमध्येच कैलाश मंदिर आहे. एल्लोरा केव्जपासून एक 5-10 मिनटाच्या अंतरावर घृष्णेश्वर मंदिर आहे. त्याच्या एल्लोरा केव्जच्या इथेच 2-2.5 किलोमीटरवर भद्रा मारुती मंदिर आहे आणि त्याच्या थोडंसं अलीकडे देवगिरी किल्ला आहे. सो हे सगळे प्लेसेस जे आहेत ते एका रूटमध्येच येतात. आणि त्याच्या अजून आधी पानचक्की आणि बिबिका मकबरा आहे. बिबिका मकबरा बघायचा होता मला, पण देवगिरी किल्ल्यावर एवढे पाय दुखले माझे, एवढा वर जावं लागलं. सो मग मी तो बिबिका मकबरा कॅन्सल केला. मी आलेलो होतो आधी बिबिका मकबरा बघायला, सो मी गेलो नाही. आता परतीचा प्रवास तिथून बस निघेल आणि बसमध्ये मग सकाळी घरी. चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर. सो आता मी ही जी गाडी रेंट केलेली, सो मित्र आलाय, कसा आहेस? सो यांची साईट आहे राईड विथ ब्लूबर्ड. त्याच्यावर लॉग इन केल्यानंतर मग आपण बाईक रेंट करू शकतो. मी खाली नंबर दिलेला आहे यांचा आणि साईट पण दिलेली आहे राईड विथ ब्लूबर्ड म्हणून. तर तुम्हाला जर औरंगाबाद सिटीमध्ये गाडी पाहिजे असेल तर तुम्ही त्या साईटवर लॉग इन करू शकता. अजून बाकी कुठे आहे का तुमचं? सर्व काही डिटेल नाही का वेबसाईटवर दिलेली आहे. तुम्ही त्यावर जाऊन तुम्ही इझिली बुक करू शकता 4 to 5 स्टेपमध्ये. तर रेल्वे स्टेशनपासून फक्त 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि ॲटोवाले शेअरिंग रिक्षामध्ये 20 रुपये घेतील पर पॅसेंजर. तर तुम्ही इझिली आमच्या लोकेशनपर्यंत येऊ शकता. आणि पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस हवी असेल तर तिथे तुम्हाला 60 रुपीज मोजायला लागतात. तर तुमच्या लोकेशनला येऊन आम्ही गाडी प्रोव्हाइड करू. सो मी पण आता बाबा पेट्रोल पंपला माझी बस आहे, सो मी इकडे बोलवलेलं. सो मग आता इथूनच गाडी त्यांना मी देईन. बाकी डिटेल तुम्ही त्यांना कॉल करून किंवा त्यांच्या साईटवर व्हिजिट करून घेऊ शकता. थँक्यू, वेलकम. तर चला गाईज, आता फायनली मी बस पकडली. बस आली तीच पडलीच्या इथेच. आता मस्तपैकी झोपून जातो. मी स्लीपर बस केलेली आहे. हा माझा सीट आहे. पडदे डाऊन करायचे आणि मग मस्तपैकी झोपून जायचं. पूर्ण बस स्लीपरच आहे. चला आता ब्लॉगचा एंड पण करतो मी आणि सकाळी उद्या पोचेन मी घरी आणि मग सकाळी पोचल्यानंतर मशाला. चला आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करतो आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. माझी पहिली सोलो ट्रिप होती आणि मला तर खूप मजा आली. एक नवीन एक्सपिरियन्स होता. सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.